पुण्य हे गणेशाचं प्रसाद रूप आहे. म्हणजे आपल्याला गणेशच पुण्य देतो. पुण्य संपदा आपली जी होते ती आपल्या कुंडलिनीमध्ये असते आणि तो संचय संबंध गणेश आपल्यामध्ये जे गणेश तत्व आहे ते सगळं आकलन करून तिथे ती संपदा ठेवते. तेव्हा तुम्ही कितीही पुण्य केलं आणि जर गणेश ठीक नसला, आता ह्या जागेतच गणेश खराब करून ठेवला आहे, इथे तुम्हाला माहिती आहे कोणी खराब केलाय, तर इतकं वातावरण दूषित झालेलं आहे की तुमची पुण्याई सुद्धा त्या गणेशाला आकलन करता येत नाही. जर घाणीत दूध घातलं तर ते हंसाला सुद्धा जमायचं नाही की नीरक शिरवे कसा करायचा, अशातला हा प्रकार आहे. तेव्हा जे लोक असलं वातावरण दूषित करीत आहेत त्यांना तुम्ही पूर्णपणे विरोध करायला पाहिजे. मनातूनच नाही पण पूर्णपणे विरोध केला पाहिजे की आम्हाला आमचं गणेश तत्व खराब करणारा मनुष्य इथे नको. त्याबद्दल जर तुम्ही तटस्थ भावना घेतली तर तोही तुमचा दोष. काल आता फार त्याला म्हणून गणेशाला परत जागृत केलं. म्हणजे गणेश तत्व हे सगळ्यात शेवटलं आहे आणि फारच सहनशील आहे. ते तत्व फार मुश्किलीने नष्ट होतं ते आणि ते मुख्य मुळावर बसलेलं असतं. ते सुद्धा यांनी हात घातलेला आहे आणि तुमच्या डोळ्यात देखत हे सगळं होत आहे. त्याला सरकार नको, त्याला कोणी नको. सगळ्या सहयोगाने जर ठरवलं तर ह्याला काहीही वेळ लागणार नाही. तेव्हा काल गणेश तत्व आपल्यातलं खराब झालेलं आहे इथलं पुण्याचं. आता बघा केवढा मोठा घाला आहे सहयोगावर. तेव्हा काल गणेशाला म्हणून समजावून जागृत केलं आपल्या समोर. ते जागृत झाल्याबरोबर बरेच लोक पास झाले. आता असं पण म्हणाल की आम्ही तिकडे गेलो नाही माताजी, आम्ही काही आम्हाला त्याच्याबद्दल विरोधच आहे, आम्ही त्याचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, पण तरी आमच्यातलं गणेश तत्व कसं खराब होत आहे. जे विहिरीत असेल ते येणारच. त्यामुळे इथलं हे जे तत्व खराब झालेलं आहे त्याची जबाबदारी इथल्या सहयोगांवर आहे. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते कसं नीट करायचं, गणेशाची स्थापना परत कशी करायची वगैरे वगैरे गोष्टी ह्या सगळ्या तुम्ही मला विचारून घ्याव्यात किंवा ह्या लोकांना माहिती आहे त्या कशा रीतीने स्वच्छ करायच्यात. प्रत्येक सहयोगामध्ये गणेश हा उद्भवला पाहिजे. इतकंच नाही पण जागृत होऊन स्थित झाला पाहिजे. आमच्याकडे काही काही खरंच आहेत असे लोक की ज्यांच्यामध्ये गणेश तत्व अगदी पूर्णपणे जागृत झालेलं आहे आणि गणेश तत्वानेच आम्ही कुंडलिनी जागृती करतो. कारण जोपर्यंत गणेश होकार देत नाही तोपर्यंत कुंडलिनी वर येणारच. त्यांनी हो म्हटल्याशिवाय कुंडलिनी वर येणार नाही आणि ते तत्व जिथे कमी पडेल तिथे कुंडलिनीचं कार्य हळू चालेल. काल सुद्धा जोर कमी होता, त्याला जोर गणेश तत्वाचा पाहिजे. तेव्हा पुण्याच्या सहयोगांना माझं असं म्हणणं आहे की ह्या तत्वाला आपल्याकडे बळकट केलं पाहिजे. आता ते कसं करायचं ते मी सांगते, कारण हितगुज आहे म्हणून. प्रथम गोष्ट म्हणजे अशी की हे पावित्र्याचं व्रत आहे. तर गणेशाला जे दोष होतात ते पहिल्यांदा डोळ्यापासून होतात. गणेशाचा अगदी डायरेक्ट संबंध डोळ्याशी असतो. म्हणजे इथे गणेश तत्व आहे तेच पुण्यावरून ख्रिस्त तत्व झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या दोन्ही मधोमध म्हणजे जिथे ऑप्टिक थॅलॅमस क्रॉस करतात किंवा ऑप्टिक नर्व्ह क्रॉस करतात त्या ठिकाणी आज्ञा चक्राचं केंद्र आहे आणि आज्ञाचक्र हे म्हणजे गणेश तत्वाचं प्रगटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन आहे. तेव्हा जर गणेश तत्व खराब असलं तर आपल्या डोळ्यातून काहीतरी चूक झालेली आहे हे लक्षात आणलं पाहिजे. म्हणजे प्रथम हे जाणलं पाहिजे की गणेश तत्व हे पृथ्वी तत्वातनं बनवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की अंगावरचा मळ काढून गौरीने गणेशाची स्थापना केली होती. म्हणजे पृथ्वी तत्व संबंध व्हायब्रेट करून त्याचा गणेश बनवलेला आहे. पृथ्वी तत्व हे फार पवित्र असतं आणि त्याची शक्ती शोषून घेण्याची. इतकं कोणतंच तत्व शोषण्यामध्ये सशक्त नाही इतकं पृथ्वी तत्व. आणि पृथ्वी ही आमची आई आहे, त्या तुमची आजी आहे, त्यामुळे तुमचं आणखीन डबलचं नातं आहे त्यांच्याशी. ती तुमची आजी
तुमच्यातलं सगळं हे ओढून घेऊ शकते आणि तुमच्यामध्ये गणेश तत्व घालू शकते. त्यासाठी आधी आपले डोळे स्थिर करायला पाहिजे. नेहमी डोळे जमिनीवर ठेवून चाललं पाहिजे. हिरवळीवरती आपले नजर असायला पाहिजे, किंवा चालताना सुद्धा हिरवळीवर चाललं पाहिजे. सकाळी उठून जर दव असले तर त्याच्यावरती चाललं तर त्याने सुद्धा डोळ्यांना शांत होतच म्हणतात. पण डोळे नेहमी खाली असले पाहिजे. परत डोळ्यांची हालचाल फार केली नाही पाहिजे. प्रत्येक वेळेला आपलं लक्ष जे आहे ते काही आल्याबरोबर असं फिरवलं नाही पाहिजे किंवा असं फिरवलं नाही पाहिजे. उलट काय असेल त्याची विचार करून नंतर डोळे फिरवायचे हळू आणि बघायचे. फार ज्या लोकांची डोळ्यांची हालचाल होते त्यांचे गणेश तत्व खराब. आता आपल्याकडे त्याला आपण फ्लर्टिंग वगैरे म्हणतो, हा त्यातलाच प्रकार आहे की प्रत्येक बाईकडे बघितलंच पाहिजे आणि जर नाही बघितलं तर माना वळवून वळवून मागे बघायचं. ही आजकाल अशी पद्धती काय काय घाणेरडे निघाले. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आमच्याकडे माझे भाऊ वगैरे कुणी असले तरी त्यांना ताकीद असायची की डोळे खाली करून चालायचे. म्हणजे अजूनही त्यावेळेची मंडळी जी आहेत त्यांची ओळख अशी असते की ते चालताना कधी अशी वर मान करून असे इकडे तिकडे बघत चालत नाही. त्याला वेंदळा म्हणत असत पूर्वी. हे काय वेंदळ्यासारखे चालले तिकडे तिकडे बघत. डोळे खाली जमिनीवर लावून चाललं पाहिजे. आपल्याला लक्ष्मणाचं उदाहरण आहे. ही सीता ही त्याची वहिनी. आता वहिनीवर आपण एवढी थट्टाई करतो सगळं काय, पण तिच्याशी बोलताना सुद्धा नुसतं तिच्या पायाकडेच बघायचं, वरती बघायचं. इतकी त्याच्यामध्ये निष्ठा असली पाहिजे. तर दृष्टी पायाकडे असली पाहिजे, त्याच्यावर बघायची नाही. जर कुणी बोललं किंवा विचारलं तर मात्र हळूच डोळे वर करून बघायचं, भक्तीने आणि श्रद्धेने. ही डोळ्याची हालचाल सहयोगाला फार मदत करते. आमचे लंडनचे लोक म्हणजे आपल्याला माहिती आहे की या बाबतीत त्यांचं काय स्थिती झालेली आहे बिचाऱ्यांची, किती कुचंबणा झाली. त्यातले थोडे तिथे आल्याबरोबर तुम्हाला एवढा जात झाला. तिथे सगळेच असे, त्यांना गुरु कशाला लागतात हेच मला समजत नाही. या माणसाला 100दा शिकवतील असं त्यांच्याजवळ ज्ञान आहे सगळं घाणेरडं. तर त्यांच्याजवळ हे नाही. अगदी त्यांचं गेलेलं आहे तरी सुद्धा पृथ्वी तत्वावर मेहनत करून त्यांनी आपल्यावर फार कमवून घेतलं. दुसरं पृथ्वी तत्वावर उभं राहून पायावर पाणी घालून घ्यायचं, दोन्ही हात आकाशाकडे शेकायचे, किंवा असे करून आमचंही नाव घेतलं तरी चालेल. तर ती पृथ्वी सगळं ओढून घेते त्या पाण्याच्या ह्याने. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी मोकळं वाटेल. तसंच पृथ्वीवरती झोपणं, पृथ्वीला नमस्कार करणं, तिची क्षमा मागणं, तुला आम्ही पायाने स्पर्श करतो म्हणून क्षमा कर. पृथ्वी तत्वाला जागृत केल्याबरोबर आपल्यामधला जो गणेश ते इसेन्स आहे, ते त्याचं तत्व आहे. पृथ्वी तत्वाचं जे धारणेचं तत्व आहे, म्हणजे धारा जेवढी आहे संसारामध्ये ती संबंध ती गणेशामुळे. आणि ही धारणा त्यालाच आपण ध्यान धारणा म्हणतो. हे सगळं गणेशाचंच मॅनिफेस्टेशन. पहिल्यांदा धारणा झाल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा गणेशाला पूजल्याशिवाय काहीही होत नाही. बरं, महाराष्ट्रामध्ये 8ही विनायक इथे आलेले आहेत. हे केवढं मोठं आहे, पण तिथे सुद्धा घाण. आता परवा आम्ही येताना गेलो होतो रांजणगाव गणपती, व्हायब्रेशन त्यांचे अगदी मध्यम, फार कमी, तरी मागच्या वेळा जागृत केले. परत गेलो तिथे सगळ्यांच्यासाठी क्षमा मागितली. आम्ही भक्तही होतो तुमच्यासाठी. मग ती जाऊ द्या, ना समजत नाही. आता तुम्ही एवढे कुठले, तुम्ही फार मोठे आहात, तर ह्यांच्यामध्ये जागृत व्हा. तर तुमचं काय विचारायला नको, तुम्ही फार शुद्ध तत्व आहात. तेव्हा ह्या लोकांना समजत नाहीत, अजून अजाण आहे, तेव्हा यांना क्षमा करा. आणि तिथे घाणेरडी सिनेमाची गाणी त्यांच्या समोरच लावली. तर काय म्हणावं हे प्रकार? हे तांत्रिक प्रकार असतात. देवासमोर घाण करायची म्हणजे तिथे भूत येतात, मग त्या भूतांना वापरायचं. नाव घ्यायचं संन्यासाचं, की आम्ही संन्यास घेतो, आणि घाण करायची. जे संन्यासाला सोबत नाही तसंच वागायचं. म्हणजे तिथून जे काही संन्यासत्व म्हणजे जे काही त्यातलं तत्व असतं ते निघून जातं. ते निघून गेल्याबरोबर तिथे भूत येतात आणि भूतांचं राज्य अशा रीतीने लोक परमेश्वराला तिथून काढून करतात. तेव्हा हे लक्षात आणलं पाहिजे की आमच्या फोटोवर सुद्धा कधी कधी काळी छाया आलेली आम्ही पाहिली. आश्चर्याची गोष्ट की आमचं चित्त तिथून गेलं नाहीच. आम्ही तिथे फोटो असून सुद्धा, म्हणजे फोटो इतका साक्षात आहे.
पण त्याच्यावर सुद्धा काळी छाया येते. त्याला कारण असं की तिथे काहीतरी घाणेरडे प्रकार त्या फोटो समोर होतात, किंवा कुणी काहीतरी त्याच्यावरती आरोपण केलेला आहे किंवा काय. तर आमचं स्वतःच असं आहे. तसं सगळे चांगले होतं, आम्ही फार छान आहोत, पण पटकन चित्त निघून जातं, पण तिकडे लक्ष जात नाही आमचं. म्हणजे एखाद्या माणसाकडे आम्ही कितीही प्रयत्न केला की आपलं चित्त लावायचं, तरी ते चित्त लागणार नाही, तिथून निघूनच जाणार. मग लोक म्हणतात, अहो एवढे मोठे मिनिस्टर आहेत हे माताजी, आता काय करता तुम्ही. पण त्यांना आम्ही भेटणारच नाही. मग कसं तरी कोण ते जमायचंच नाही. ते एवढे मोठी माणसं आहेत, त्यांना भेटलंच पाहिजे तुम्ही, असं तसं. ते काय जमायचं नाही, जुळायचं नाही, ते काय आम्हाला झेपायचं नाही, असंच काहीतरी होणार ते. तेव्हा परमेश्वराचं चित्त सुद्धा फार पवित्र आहे. आणि थोडी बहुत अपवित्रता चालते. म्हणजे एखाद्या माणसाला स्वच्छता असली फार समजा, आणि त्याला तुम्ही घाणीत उभं राहा म्हटलं, तो राहील का? तो काय घाणीशी झुंजत बसत नाही, निघाला तिथं निघाले, नको तर नको. असं ते पवित्र तत्व आहे गणेशाचं. आणि त्यामुळे जरी ते इतकं सहन करतं तरी सुद्धा त्याचं चित्त हटतं. म्हणून इथल्या सहयोगांची विशेष म्हणजे ही आहे की गणेशाचं तत्व बसवलं पाहिजे. त्याचा आता अर्थ असतो तो की लोक गणेशाची मूर्ती विकत घेऊन येतात आणि आणून घरी आपली पूजनाला बसवतात. पण ती आपण विकत आणू शकत नाही मूर्ती. कारण ज्या माणसापासून आपण विकत आणली त्यांनी कोणत्या मनाने बनवली ती मूर्ती? त्याला व्हायब्रेशन्स होते का? त्यांनी कुठनं माती आणली? त्यांनी पैसे घेतले त्याचे? परमेश्वराला विकलं त्यांनी काय? अहो परमेश्वराला विकता येतं का? आपण मूर्ती विकत कशी घ्यायची? तुम्ही आम्हाला विकत घेऊ शकता का? मग आम्ही गणपती बसवलाय माताजी घरात, ती मूर्ती बघायला पाहिजे, तिची चक्र बघायला पाहिजे, तिचं एकंदर सगळं काही सूत्र बघायला पाहिजे. आणि फारच अशा कमी मूर्त्या असतात, अगदी फारच कमी. माझ्याकडे फक्त एकच गणपती, फक्त एक. उसला सांगलीला आम्ही गेलो होतो, तिथे आमचे एक फार मोठे शिष्य आहेत, त्यांनी स्वतः हाताने घडवून दिलेला, तोही लाकडात आहे. आणि मग तो मी म्हटलं तो शेणात बसवा, शेण असतं याचं गाईचं शेण, मग त्याचा रंग अगदी मातीसारखा जसा असतो तसा अगदी फार सुंदर गणपती आहे. पण तो एक मी गणपती पाहिला, पण तो इतका सुज्ञ आहे, इतका सुज्ञ आहे, इतके व्हायब्रेशन त्याला आहेत. एकदा आमच्याकडे लंडनला एक गृहस्थ मला भेटायला आले. आणखीन त्यांना वाटलं की सरळ वर जाऊन आधी गणपतीची आपण दर्शन घ्यावं म्हणून वर गेले. आणखी तिथे जाऊन त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं तर काही व्हायब्रेशन्स आहेत त्याला. ते घाबरले, चपापले की मला काय झालं, मला एवढे व्हायब्रेशन्स येत होते, मी वर येऊन गणपती समोर आला तर गणपतीला व्हायब्रेशन का नाही झालं तरी काय? शेवटी मग बसले विचार करत काय झालं बघ. तर त्यांना सुबुद्धी सुद्धा गणपती देतो. तर अशी सुबुद्धी आली की अजून मी माताजींना नमस्कार केलेला नाही, तर गणपतीला ते पटलं नाही, आधी त्यांना नमस्कार करून या. कारण गणपतीला आईशिवाय दुसरं काही नको. तर खाली धावत आले आणि खान धरून माझे पाय धरले, माताजी तुम्ही आतमध्ये होत्या, क्षमा करा. आणि मग परत वर गेले तर धडधड धडधड व्हायब्रेशन यायला लागले, त्यांनाही क्षमा मागितली. गणपतीला आईशिवाय शिव सुद्धा सुचत नाही, काही सुचत नाही. एकच तत्व माहिती आहे, आई आणि तिची शक्ती. त्यामुळे ते एवढे प्रचंड आहेत आणि त्यांना सगळे देव देवता पूजतात. शिव शंकर जे की सगळ्यात आम्ही म्हणायचं की शेवटी राहतात आणि सदा सर्वदा असतात, ते सुद्धा गणेशाला पूजतात. मग इतर विष्णू ब्रह्मदेव यांचं काय म्हणायला नको. आणि महाराष्ट्रात ह्याचं फार वरदान आहे. आपल्याला गणपती काय ते समजतं, नेहमी गणपतीचं वर्णन आपल्याकडे फार आहे आणि गणपतीला आपण मानतोही. असा महाराष्ट्रीयन कमी विरळाच ज्याला गणपती माहित नाही. तेव्हा आधी गणपतीची पूजा ही झाली पाहिजे व्यवस्थितपणे. आणि मी तरी काल हाच विचार केला की पुण्याच्या सहयोगांना काय सांगायचं विशेष नवीन, तर ते हे की गणेशाला पावन करून घ्या, स्वतःमध्ये बसवून घ्या, गणेश तत्व ओळखून घ्या. सांगलीला आता एक गृहस्थ सांगलीहून आले होते, त्यांच्यात गणेश तत्व फार चांगलं आहे. बाकी वर जरासं बिघडलेलं आहे थोडं, पण गणेश तत्व फार जबरदस्त आहे. ते मला फार आनंद झाला. तसंच आमचे धुमाळ साहेब आहेत. आता हे काय खेडेगावात राहतात, नेहमी जमिनीशी संबंध. तर शेतकरी लोकांचा
हा एक फार मोठा वारसा आहे की गणपती त्यांच्यावरती नेहमी प्रसन्न असतात. त्यामुळे आम्ही आधी खेड्या गावात काम सुरू केलेलं आहे, कारण तिथे पहिल्यांदा होणार. इथे गणपतीचे पुजारी असतील तिथे आमचं पहिल्यांदा होणार. म्हणजे ते बसून गणपतीला पूजत नाहीत, पण त्यांच्यातला जो गणपती आहे तो जागृत आहे. जितकं माणसाला कृत्रिम जीवन मिळत जातं तितकं हे कमी होत जातं. तर पहिली गोष्ट आपला गणपती ठीक केला पाहिजे. त्यासाठी काय काय करावं लागेल, पुढे कशी साधना करावी लागेल ते तुम्ही आमच्या इतर सहयोगींना विचारा. पण जर आम्ही लंडनच्या सहयोगांना गणपती त्यांचा जागृत झाला तर तुमचा होणारच, त्याबद्दल काही शंका नाही. आणि त्यानंतर शक्त्या किती वाढतात आणि जोर कुंडलिनीला किती येतो ते बघण्यासारखं आहे.